नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन पदार्थ बनवायला घेतला आहोत. मराठवाड्यातील स्पेशल उकड शेंगुळे. त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, ओवा. मी 3 पीठ यासाठी घेतलेले आहेत: गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. सर्वप्रथम आपल्याला आलं आणि लसूण याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही पेस्ट आपण इथे बनवून घेतलेली आहे. आता हे एका मोठ्या टोपल्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ आणि हा हातावरती चोळून हा ओवा. त्यानंतर तिखट, हळद, कोथिंबीर आणि आपण तयार केलेली ही आलं लसूणची पेस्ट. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि ह्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये तेल टाकायचं. दुसरीकडे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गरम झालेल्या तेलात आपल्याला मोहरी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि आपण ही जी आलं लसूणची पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकायची आहे. त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो. आता हे सगळं आपल्याला छान तेलावरती परतायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद, तिखट, थोडासा गरम मसाला आणि मीठ. ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. आणि ह्या मिश्रणाला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. असे तुकडे करून ह्या अशा पद्धतीने बनवून अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पाहतो आहोत की ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि रंगही खूप जास्त सुंदर आलेला आहे. ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये एक एक करत आपल्याला हे शेंगोळे टाकायचे आहेत.